संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे 2025 साली 2025 या वर्षामध्ये संपूर्ण वर्षभराचे बजेट हे मांडले जाते। म्हणजे हे जे बजेट आहे हे बजेट मांडल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या विभागातील एक एक करत सर्व ट्रान्झॅक्शन्स हे पूर्ण केले जातात। जसे की एक एक ट्रान्झॅक्शन्स पूर्ण होण्यास 15 दिवस तर कधी कधी महिनाही उलटून जातो। एप्रिलचा अर्थसंकल्प हा तर पूर्ण झाला। अकाउंटिंग इयर आणि फायनान्शियल इयर 1/4/2025 ते 31 मार्च 2026 या फायनान्शियल इयरचा बजेट हा तर एप्रिलमध्येच पूर्ण झालेला आहे। परंतु बघा आता या फायनान्शियल वर्षाचे संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे। सर्व विभागाचे संपूर्ण ट्रान्झॅक्शन्स पूर्ण होत होत मे महिना संपला आणि आता जून पासून काय काय बदल होणार, जून पासून म्हणजे 1 जून पासून काय काय बदल होणार, जसे की बघा आता काय काय बदल होणार आहे आणि काय काय बदल झालेले आहेत, संपूर्ण भारतामध्ये काय काय बदल झालेले आहेत 1 जून पासून ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तररित्या म्हणजे पूर्ण डिटेल्स मध्ये आपण बघणार आहोत। तर 1 जून पासून घरातील सिलेंडर पासून तर बँकेच्या सर्व नियमांमध्ये आणि प्राइसेसमध्ये किमतींमध्ये बऱ्याच गोष्टी यामध्ये सरकारी कंपन्या सरकारी विभागामध्ये बरेच असे बदल होत असतात आणि हेच बदल तर मिडल क्लास म्हणा किंवा सर्वसामान्य परिवारातील व्यक्तींनी हे सर्व बदल जाणून घेणे हे आवश्यक आहे। म्हणजे महिनाभराचा बजेट तुम्हाला ठरविण्यात काहीही अडचणी येणार नाहीत। तर जून महिन्यात सरकारने काय काय बदल केलेले आहेत हे सर्व बदल आपण पाहूयात। ज्याप्रमाणे आपण ATM सेंटर मधून आपल्या ATM कार्डने पैसे काढतो त्याप्रमाणेच तुम्ही आता प्रॉव्हिडंट फंड हो PF सुद्धा ATM मधून तुम्ही काढू शकणार आहात। इतके सोपे होणार आहे आता तुमचं PF काढणे। अशा पद्धतीने न्यूज अपडेट आपण काही दिवसांपासून बघतच आहात प्रसार माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून। या बाबतीत आता सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे। जून मध्ये आता EPFO 3.0 लॉन्च होणार आहे आणि आधार कार्ड बद्दल महत्त्वाचे अपडेट आता आपल्या आधार कार्ड मध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा बदल होणार आहे। आता छोटे मोठे खर्च असू दे किंवा किरकोळ खर्च असोत तर अशा छोट्या मोठ्या खर्चांना किंवा किरकोळ खर्चापासून तर मोठ्या ट्रान्झॅक्शन पर्यंत आपण सतत UPI वापरत असतो। तर या UPI मध्ये सुद्धा सरकार आता खूप मोठा बदल करणार आहे। आता जून मध्ये अत्यंत महत्त्वाचे 5 मोठे बदल कोणते ते आपण आता पाहूयात। तर सर्वात पहिला आहे EPFO 3.0 म्हणजे काय, EPFO 3.0 नेमकी आहे तरी काय। नंबर 2 चा बदल आहे आधार कार्ड बद्दल। आधार कार्ड मध्ये काय बदल होणार, UPI म्हणजे जे आपण UPI ॲप वापरतो पेमेंट देण्यासाठी म्हणा किंवा पैसे घेण्यासाठी म्हणा त्या संदर्भात सुद्धा सरकारने 1 जून पासून खूप मोठा बदल केलेला आहे। आणि FD संदर्भात म्हणजे तुमचं जे काही फिक्स डिपॉझिट तुम्ही ठेवतात बँकांमध्ये त्या संदर्भातही सरकारने खूप मोठा बदल केलेला आहे। जून महिन्यात नेमकी काय काय बदल झाले आणि सरकार नेमकी अजून काय काय बदल करणार आहे हे सर्व आपण आता सविस्तररित्या जाणून घेऊयात। तर बघूयात आता सर्वात पहिला बदल आहे EPFO संदर्भातला। म्हणजे EPFO संदर्भातला संपूर्ण देशभरातले सर्व कर्मचारी आता आधी ज्याप्रमाणे PF काढत होते मात्र ती पद्धत आता बदलण्याचा विचार EPFO इंडिया म्हणजेच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन भारत ही आधीची पद्धत बदलण्याचा आता विचार करत आहे।
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया PF काढण्याच्या पद्धत बदलण्याचा निर्णय EPFO ने घेतला होता। याच आधारावर EPFO 3.0 लॉन्च करणार असल्याचे अपडेट सांगण्यात येत आहे असे आपल्या निदर्शनास येत आहे। कर्मचाऱ्यांना PF काढण्यामध्ये कोणतीही समस्या येऊ नये आणि अतिशय सोप्या पद्धतीने कर्मचारी आपला PF काढू शकतील त्यासाठीच EPFO 3.0 हा प्लॅटफॉर्म आता लॉन्च करण्यात येणार असल्याचे सरकारने कळविले आहे। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय आणि प्रसार माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केले आहे की ही माहिती त्यांनी स्वतः संपूर्ण प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे। EPFO 3.0 हा प्लॅटफॉर्म कर्मचारी वर्गाला PF काढण्यात मोठे सहकार्य करेल आणि ऑटो सेटलमेंट करण्यात हेल्पफुल ठरेल। तर अशा पद्धतीने ATM ने PF काढण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली तयार करण्यात आम्ही प्रयत्नशील आहोत असेही श्री मनसुख मांडवीय यांनी सर्व स्पष्ट खुलासा केला होता प्रसार माध्यमांशी बोलताना। आता जर EPFO सदस्याला जर PF काढायचा असेल तर सर्वात आधी ऑनलाईन पद्धतीने EPFO कडे म्हणजे प्रॉव्हिडंट फंड काढण्यासाठी दावा करावा लागतो। त्यानंतर EPFO कार्यालयाकडून PF ची रक्कम पैसे काढण्यासाठी परमिशन मिळेपर्यंत म्हणजे परवानगी मिळेपर्यंत कर्मचारी सदस्यांना वाट बघावी लागते। म्हणजे तेवढा वेटिंग पिरियड जातो आणि तोही कालावधी किती दिवस तोही निश्चित माहित नाही। किती दिवस लागणार आणि किती आठवडे लागणार माहित नाही। मात्र EPFO हा प्लॅटफॉर्म हे माध्यम मात्र ग्राहकांना अतिशय फायद्याचा ठरू शकतो कारण यामध्ये त्यांचा वेळ मात्र नक्की वाचणार आहे। तसे तर आता हा वेळ तुमचा कसा वाचणार कर्मचारी वर्गांचा प्रॉव्हिडंट फंड काढण्यासाठी तुमचा वेळ कसा वाचणार आहे हे तर आपण आता बघणारच आहोत। पहिला बेनिफिट तुमचा कसा आहे पहिला बेनिफिट म्हणजे तुम्हाला काय होणार तर ऑटो क्लेम सेटलमेंट करणे शक्य होईल। त्यामुळे बराच बदल तुमचा त्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी तुमचा त्यामध्ये बराचसा वेळ हा तुमचा ग्राहकांचा इथे वाचणार आहे। त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे बँक खात्यात लवकर पैसे जमा होतील आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे नवीन UPI इंटिग्रेशनमुळे EPFO सदस्य 1 लाख रुपयेपर्यंत रक्कम म्हणजे पैसे काढू शकतात। म्हणजे एखाद वेळेस इमर्जन्सी असेल तर लगेचच पैसे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील। कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुनीता डावरा यांच्या मतानुसार या अपडेटमुळे कर्मचाऱ्यांचा UPI या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्या बॅलन्स त्यांना UPI वर थेट म्हणजे त्यांचा जो काही प्रॉव्हिडंट फंडचा बॅलन्स आहे तो त्यांना थेट UPI वर तपासता येईल। काहीही वेळ न जाता EPFO म्हणजे तुम्हाला तुमचं जे प्रॉव्हिडंट फंड आहे त्यांना UPI द्वारे त्यांच्या बँक खात्यात ते लगेचच ट्रान्सफर करू शकतात। तर अशा पद्धतीने लाखो PF धारक कर्मचाऱ्यांसाठी हा जो बदल आहे तो अतिशय फायद्याचा आहे। तर आता हा बदल जो आहे तो 1 जून पासून होण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे। दुसरा बदल आहे तो आधार कार्ड बद्दल। आधार कार्डच्या संदर्भात काय बदल आहे ते आता आपण सविस्तररित्या जाणूयात। तुम्हाला जर तुमच्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी आता हीच योग्य वेळ आहे। जसे की तुमच्या आधार कार्ड मध्ये तुम्हाला जर तुमचे नाव तुमचा पत्ता लिंग मोबाईल नंबर जर बदल करायचा असेल तर हीच फक्त तुम्हाला योग्य वेळ आहे। कारण आता जर हे केले नाही तर नंतर तुम्हाला हे सर्व बदल अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात। तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे आधार केंद्रावर जाऊन अपडेट करू शकतात। 14 जून पर्यंत हे सर्व बदल अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फीस भरावी लागणार नाही। मात्र त्यानंतर म्हणजे 14 जून नंतर
माहितीत बदल म्हणजेच आधार कार्डमध्ये जर तुम्हाला बदल करायचे असतील किंवा तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. 14 जून नंतर आधार अपडेट ऑनलाईन केले तर तुम्हाला 25 रुपये एवढं शुल्क हे आकारण्यात येणार आहे आणि ऑफलाईन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये हे शुल्क तुम्हाला तेवढे द्यावे लागणार आहे. तर किंवा ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर जाऊन केले तर 50 रुपये तुम्हाला हे शुल्क मोजावे लागणार आहे. माय आधार पोर्टलवर आधार नंबर तुमचा टाकून तुम्ही अपडेट करू शकतात आणि जी पण माहिती अपडेट करायची असेल ती तुम्ही करू शकतात. मात्र 14 जून नंतर मात्र शुल्क आकारले जाणार आहे. तर 14 जून पर्यंत ही सेवा मोफत असल्याने सर्वांनाच याचे आवाहन केले जात आहे. तर आता आपण बघणार आहोत 1 जून पासून होणारे तिसरा बदल. तर FD म्हणजे फिक्स डिपॉझिट व्याजदराच्या संदर्भात, FD व्याजदराच्या संदर्भात तिसरा बदल RBIने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या दोन्ही वेळा फेब्रुवारी आणि एप्रिल या दोन्ही वेळा रेपो रेटमध्ये 25 पैसे पॉईंट्सची कपात केली होती. जूनमध्ये RBI कडून काही बेसिस पॉईंट्समध्ये कपात केली जाण्याची शक्यता ही वर्तविली जात आहे. RBI मुळे आता काही बँकांनाही आपला व्याजदर हा कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. उदाहरणार्थ ICICI बँकेने 1 जून पासून FD मधील व्याजदरात 20 बेसिस पॉईंटची कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता आपण बघूया चौथा बदल. 1 जून पासून होणारा चौथा बदल आहे. बघा, आता असे निदर्शनास आले आहे की RBI मुळे बऱ्याच बँका आता त्यांच्या व्याजदरात बदल करत असल्याने ठेवीदारांनी यावर लक्ष ठेवले पाहिजे असेही तज्ज्ञांनी सांगितलेले आहे. चौथा बदल आहे 1 जून पासून होणारा चौथा बदल क्रेडिट कार्ड संदर्भात आहे. तर 1 जून पासून क्रेडिट कार्ड संदर्भामध्ये काय बदल होणार आहे? तर बघा, काही बँकांनी त्यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डच्या बाबतीत काही नियम बदलण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आलेला आहे. या क्रेडिट कार्डद्वारे दिले जाणारे वीज बिल असो किंवा पाणी बिल असो हे भरण्यावर आता अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच कॅशबॅकच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बदलण्याच्या म्हणजे कॅशबॅक जी तुम्हाला मिळते काही ॲपवर त्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला बदल बघायला दिसू शकतो. उदाहरणार्थ कोटक बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमानुसार तुम्ही जर महिन्याला असलेली जर तुम्ही लिमिट ओलांडली तर त्यानंतरच्या बिल पेमेंटवर तुम्हाला अतिरिक्त शुल्क हे भरावे लागू शकते. याशिवाय आता म्हणजे HDFC बँक, ॲक्सिस बँक यांच्याही क्रेडिट कार्ड सुविधांमध्ये बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आता HDFC आणि ॲक्सिस बँक सुद्धा आता त्यांच्या क्रेडिट कार्डच्या सुविधांमध्ये बदल करण्याच्या त्या बँकाही तयारीत आहे. आता आपण बघूयात पाचवा बदल. 1 जून पासून होणारा पाचवा बदल आहे UPI संदर्भात. तर UPI ट्रान्झॅक्शन संदर्भातला हा पाचवा बदल आहे. UPI ट्रान्झॅक्शन साठीही एक नवीन नियम लागू करण्यात येत असल्याचा बातम्याही आता आपणास बघायला मिळत आहे. तर 30 जून 2025 पर्यंत सर्व UPI ॲपमध्ये व्यवहार करताना युजर्सला फक्त अल्टिमेट बेनिफिशियरी म्हणजेच युजर्सचे जे बँकेमध्ये नाव आहे तेच दिसेल आणि QR कोड किंवा डिजिटल पेमेंट करताना ठेवलेली नावे आता यापुढे दिसणार नाहीत. या बदलामुळे डिजिटल पेमेंट हे आर्थिक ट्रान्सपरंट होईल आणि
कोणतेही डिजिटल पेमेंट करताना युजर्सचे खरे नाव दिसेल. यामुळे ऑनलाईन फसवणुकीची प्रक्रिया टाळता येईल. तसेच ऑनलाईन व्यवहार केल्यावर UPI व्यापारकर्त्यांचा नाव दिसत असल्यामुळे फसवणूक झाली तरीही फसवणूक करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि ऑनलाईन फसवणं असे प्रकरण टाळता येतील. आणि दर महिन्यात आता आपण बघूयात 5वा आणि शेवटचा बदल. दर महिन्यात ज्याप्रमाणे गॅसच्या किमतीत बदल होत असतात त्याचप्रमाणे आता याही महिन्यात घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. अशा पद्धतीने मागच्या महिन्यातही बदल झाला होता. 1 जून पासून सेमिनो म्युच्युअल फंड्सच्या कट ऑफ वेळेतही बदल केलाय. ऑफलाईन व्यवहारांसाठी दुपारी 3 वाजता आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी संध्याकाळी 7 वाजता ही वेळ दिलेली आहे. आता आधार कार्ड अपडेटसाठी सरकारचा पैसे आकारण्याचा निर्णय लोकांना कितपत म्हणजे लोकांना नुकसान करणारा ठरेल का? EPFO 3.0 हा लोकांना दिलासा देणारा निर्णय मानला जातो. तर आपणच हे ठरवता. संपूर्ण भारतवासियांसाठी हे महत्त्वाचे अपडेट आहे. तर जूनमध्ये होणारे या बदलांमुळे तुम्हाला काय वाटते? तुमचे मते आम्हाला नक्की कळवा. कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही नक्की तुमचे मते कळवा की हे जे 5 बदल होणारे आहे त्या संदर्भात तुम्हाला तुमचे मत काय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे यापुढील असेच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी तुम्हाला. त्यासाठी सगळ्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करा. आणि कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही संपूर्ण भारतामध्ये 1 जूनपासून होणारे काय बदल आहेत हे त्यांनाही कळेल. सो आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या. आपण सर्वजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा. सो थँक्यू व्हेरी मच.